स्वतःकडे पाहत असताना कधी त्याचा विचार केलाय, की आपल्यावरती कोणकोणते व्हायब्रेशन्स या ठिकाणी येतात आणि आपण कसे त्या व्हायब्रेशनना बदलून जातो? आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, एखाद्या रुग्णाला भेटण्यासाठी आणि तिथली ती दयनीय अवस्था त्या रुग्णाची पाहिल्यानंतर आणि अशा प्रकारच्या अनेक रुग्णांची पाहिल्यानंतर ते व्हायब्रेशनसुद्धा आपल्यावरती त्या ठिकाणी काम करायला लागतात. तिथून आपण घरी येतो, एखाद्या मित्राच्या घरी जातो, तिथले व्हायब्रेशन आपल्याला वेगळे वाटायला लागतात. याचं जर परीक्षण केलं तर तुम्ही एखाद्या चाळीमध्ये 10 घरं आहेत, त्या 10 घरांमध्ये जायचा प्रयत्न करा. पहिले एका घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातली परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटेल. त्या घरामधून दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटेल. आणि तिसऱ्या घरामध्ये अशा 10 घरांमध्ये फिरल्यानंतर प्रत्येक घराचं एक वैशिष्ट्य आणि प्रत्येक घराचं एक व्हायब्रेशन वेगळं असल्याचं तुम्हाला जाणवेल. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये हे व्हायब्रेशन्स आपल्या मनावरती, आपल्या अंतःकरणावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती त्या ठिकाणी निश्चितच काम करायला लागतात. म्हणून हे व्हायब्रेशन्स आपल्या जीवनामध्ये आपण कसे पॉझिटिव्ह बनवायचे आणि पॉझिटिव्ह असणाऱ्या व्हायब्रेशनमध्येच आपण कसं राहायचं हे आपल्या हाती असतं. आनंद किंवा दुःख ह्या गोष्टी त्या व्हायब्रेशन्सवरती अवलंबून असतात. कारण निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्ये आपण कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये जायला लागतो आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समुळे आपण पॉझिटिव्ह व्हायला लागतो, आनंदी व्हायला लागतो. मग हे आपल्या हाती नाही का, की कोणत्या गुणामध्ये किंवा कोणत्या वातावरणामध्ये आपण जगायचं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, शेवटी हे आपल्या हातात आहे. हे आपणच करायला हवं. आनंदी जीवनासाठी हे महत्त्वाचं. नमस्कार. स्वतःकडे पाहत असताना कधी त्याचा विचार केलाय, की आपल्यावरती कोणकोणते व्हायब्रेशन्स या ठिकाणी येतात आणि आपण कसे त्या व्हायब्रेशनना बदलून जातो? आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, एखाद्या रुग्णाला भेटण्यासाठी आणि तिथली ती दयनीय अवस्था त्या रुग्णाची पाहिल्यानंतर आणि अशा प्रकारच्या अनेक रुग्णांची पाहिल्यानंतर ते व्हायब्रेशनसुद्धा आपल्यावरती त्या ठिकाणी काम करायला लागतात. तिथून आपण घरी येतो, एखाद्या मित्राच्या घरी जातो, तिथले व्हायब्रेशन आपल्याला वेगळे वाटायला लागतात. याचं जर परीक्षण केलं तर तुम्ही एखाद्या चाळीमध्ये 10 घरं आहेत, त्या 10 घरांमध्ये जायचा प्रयत्न करा. पहिले एका घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातली परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटेल. त्या घरामधून दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटेल. आणि तिसऱ्या घरामध्ये अशा 10 घरांमध्ये फिरल्यानंतर प्रत्येक घराचं एक वैशिष्ट्य आणि प्रत्येक घराचं एक व्हायब्रेशन वेगळं असल्याचं तुम्हाला जाणवेल. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये हे व्हायब्रेशन्स आपल्या मनावरती, आपल्या अंतःकरणावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती त्या ठिकाणी निश्चितच काम करायला लागतात. म्हणून हे व्हायब्रेशन्स आपल्या जीवनामध्ये आपण कसे पॉझिटिव्ह बनवायचे आणि पॉझिटिव्ह असणाऱ्या व्हायब्रेशनमध्येच आपण कसं राहायचं हे आपल्या हाती असतं. आनंद किंवा दुःख